चला मॅचच्या दिशेने जाऊयात. आणखीन एक महत्वाची मॅच. येलो कलर आर्मी टीम दाखल झाले स्काय वॉरियर्स. दुसऱ्या बाजूला स्विफ्ट स्पोर्टन्स टीम. मॅचच्या दिशेने जाऊया. चला टीम स्पीडअप घ्या. बॅट्समन मैदानामध्ये दाखल व्हा. चला बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल होतील. इम्पॉर्टंट मॅच आणखीन एक महत्वाची. यानंतर विनर विनर मॅच खेळवली जाईल. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. योगेश आणि सेबाज दोन्ही बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये इन ऍक्शन. आतापर्यंत आपण पाहिलं तर संपूर्ण टीम कमिटीमध्ये आतापर्यंत धावपळ करताना पाहिलं. मॅनेजमेंट टीम मध्ये सेहबाजला आपण पाहिलं तर मेन मध्ये पूर्णपणे धावपळ सेहबाज करत होता. आणि आता मैदानामध्ये इन ऍक्शन सेहबाजला पाहताय तुम्ही. नॉन स्ट्रायकिंग एंडला ओपन करणार नाही आज. गोलंदाजीसाठी बॉलिंग अटॅक साठी ओव्हर क्रमांक 1 मध्ये अतुलला बाहेर काढलंय. पूर्णपणे चेंडू दोन्ही बाजूला फिरवण्याची एक वेगळी कला आहे अतुलकडे. आणि याच कलेसाठी अतुलला पॉवर प्ले क्रमांक 1 ची ओव्हर नेहमी हाताळताना पाहिलंय. कट्ट गोलंदाज अतुल दाखल झालाय ओव्हर क्रमांक 1. फुल टॉस लॉफ केलाय. कॅचिंग पोझिशनला खेळाडू. विकेटचं पतन. पहिला चेंडूवरती विकेट माघारी जाते. बॅटिंग करत असताना योगेश आउट. A1 जोडी दाखल झाली आहे. सेहबाज आणि कार्तिक ही A1 जोडी आहे या टीमची. A1 जोडी या संपूर्ण स्पर्धेची. कार्तिक आणि सेहबाज आतापर्यंत ऍज अ कमिटी टीम मध्ये मॅनेजमेंट टीम मध्ये एकमेकांसोबत खूप छान काम केलंय. आता ही A1 जोडी मैदानामध्ये दाखल झाले. कार्तिक आणि सेहबाज
अप्रतिम पहिला चेंडू आपण पाहिलं तर अगदी लोअर फुल टॉस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कॅचिंग पोझिशनला खेळाडू होता, फ्री होम डिलिव्हरी सरळ हातामध्ये, जराही 19-20 इकडे तिकडे नाही, जैसे ते वैसे जागच्या जागी फ्री होम, डायरेक्ट हातात कॅच आणि पहिली विकेट, पहिला धक्का, मोहोरा माघारी गेलाय, टीमचा पहिला फलंदाज तो बॅटर माघारी गेलाय. दुसरा चेंडू लेफ्ट हँडेड बॅटर, ओहो लॉफ केलाय, खेळाडू तैनात नाहीये, कदाचित वन बाउन्स निघून जातोय, वेलकम गेटला येतील 4 धावा, जणू फलंदाज कार्तिकनं वेलकम केलाय, स्वॅग से करेंगे आपका स्वागत, अतुलचं ते स्वागत केलंय. वी शेप मध्ये बॅकफुटला जाऊन लॉफ्ट केला चेंडू, सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय, ओव्हर टू बॉल हेड आणि गाठल्या आता 4 धावा, खिशामध्ये ठेवल्या या 4 धावा, स्कोर कार्ड मध्ये सजवल्या गेल्या या 4 धावा, टीमची टोटल 4 न ओपन होते. लफ करण्याचा प्रयत्न, फसला जातोय कॅचिंग पोझिशनला, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल होतोय, थोडासा घर घर फिरत हा चेंडू आपण पाहिलं तर जमिनीवरती पडल्यानंतर थोडासा टर्न झाला, फिरकी घेतली, भोवऱ्यागत फिरत होता, एक सिंगल धाव, अगदी एका धावेच्या मदतीनं तब्बल चेंडूचा खेळ 3 झालेला आहे, टीमची टोटल 5 या आकड्यावरती, 5 ऑन स्कोर कार्ड. सहबाज मैदानामध्ये भरपूर अपेक्षा या खेळाडूकडे, अपेक्षा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, तर आशेचा किरण सहबाज आहे ना, तो खऱ्या अर्थानं टीम साठी एक महत्वाचा पिलर आहे. अतुलच्या समोर कशी बॅटिंग राहील सहबाजची, अतुल आणि सहबाज मधला हा खेळ बघायला एक वेगळी मजा येईल. बेस्ट ऑफ द बेस्ट. फिल्डिंग सजवली आहे, एक बेस्ट मॅच, दोघे अतुल आणि सहबाज समोरासमोर. हो हो हो, मान दिलाय सन्मान दिलाय, मला माहिती आहे सहबाजला, संभल के खेलेंगे बच के खेलेंगे ते बाद में ठोकेंगे, थांबून खेळतोय, मान दिलाय सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला मान द्यावा लागतो, खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा लागतो, याला क्रिकेट बोलतात. हे क्रिकेटची परिभाषा आहे, ती क्रिकेटची व्याख्या आहे, ती बरेच खेळाडू वापरत असतात. चार चेंडू हाताळलेत, डॉटाला एक, सेबा स्ट्राईकला पुन्हा एकदा. यावेळी डिक्लेअर मध्ये जावं लागेल एका चेंडूसाठी, डिक्लेअर मध्ये एक धाव, टीमची टोटल आपण पाहिली तर एक पाऊल पुढे 6 या धाव संख्येवरती, 5 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी येल्लो कलर आर्मी टीम एका बाजूला तुम्ही पाहताय, स्काय वॉरियर्स संघ, स्विफ्ट स्पोर्टन्स टीमला या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागते, कारण की नाणेफेकीचा कौल आहे, जो टॉस आहे तो स्काय वॉरियर्सनं जिंकला. दे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. सांगितलं आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोत तुम्ही या बॅटिंग साठी. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर, विकेट किपर क्लोज आहे, क्षेत्ररक्षण सजवलंय पूर्णपणे, लफ करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट हिट, खेळाडू आहे मिड ऑनला, चेंडू गॅदर केला, फेकी डायरेक्ट थ्रो, एक सिंगल धाव, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, चिकी धाव कंप्लीट केले. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम स्विफ्ट स्पोर्टन्स टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7, लॉस ऑफ दी 1 विकेट. योगेशला लवकर जावं लागलं, पहिली विकेट योगेशची माघारी गेली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सेबज आणि कार्तिक, आज कार्तिकची सुरुवात चांगली झाली, कार्तिकाला पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला त्यानं सरळ बॅटनं. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण जाणार आहोत. तर विनर विनर मॅच यानंतर खेळवली जाईल.
चला टीम स्पीडअप घ्या. टीम ओव्हर क्रमांक 2 अर्थातच प्रशांत ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला. सेबाजला तुम्ही पाहताय स्ट्रायकिंग वरती कार्तिक. नॉन स्ट्रायकिंग एंडला ही एक महत्वाची पार्टनरशिप राहील कार्तिक आणि सेहबाज मध्ये. जेवढा वेळ मैदानामध्ये थांबतील तेवढ्या चांगल्या धावा, पॉवर हिटिंग बघायला भेटेल. सिंगल डबलही प्रयत्न केला जाईल कारण की कार्तिकच्या मॅचची सुरुवात चांगली झाली. त्याच्या वैयक्तिक खेळाची सुरुवात चौकारानं झाली. कॉन्फिडन्स भरा तो चौकार होता. आणि सेहबाज दुसऱ्या बाजूला. प्रशांत शांत ठेवेल का या मॅच मध्ये बॅटर्सला? लेट्स सी. 6 चेंडू बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगती पथावरती. 5 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्ले संपली. मॅन्डेटरी पॉवर प्ले. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न टॉप एजला. ओ हो 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 विकेट कीपर अगदी या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. मात्र त्यानंतर आपण पाहिले तर हवेमध्ये हेळकावे घेतले या चेंडूनं. डिक्लेअर मध्ये एक धाव. सिंगल. कार्तिक येईल आता स्ट्राईक वरती. माफ करा सेहबाजच असेल स्ट्राईक वरती कारण की डिक्लेअर गेला. चांगला बॉलिंग अटॅक राहिला आतापर्यंत मॅचचा विचार केला तर. राधे राधे फाउंडेशन आयोजित गोरेगाव प्रीमियर लीग 2026 तुम्ही पाहताय. सकाळच्या 17 ला बरोबर या स्पर्धेला सुरुवात झाली. अगदी आपण पाहिलं तर आमचे संपूर्ण मान्यवर ज्यामध्ये संदीपदादा जाधव साहेब असतील, त्याचबरोबर आमच्या विप्लव साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून या मॅचचं उद्घाटन झालं आणि अखेरीस महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. सेहबाजला जावं लागेल या मॅच मधून. त्याचा खेळ इथे शांत, त्याचा प्रवास मॅचचा इथे थांबतोय आणि प्रशांतनं शांत ठेवलं. या मॅच मध्ये सेहबाजला जावं लागेल. एक मोठी विकेट, एक बडा फिश, एक मोठी फिश बास्केट मध्ये अडकली आहे, जाळ्यामध्ये अडकली आणि सेहबाजला माघारी पाठवलं. एक महत्वाचा तगडा फलंदाज माघारी जातोय. न्यू बॅटर दाखल झालाय. तालीम बॅटिंग साठी दाखल झालाय. इम्रान तलीम 45 लॅक्सचा हा खेळाडू. व्हर्च्युअल पॉइंट 45 लॅक्स याच्यासाठी खर्च झाले. ऑक्शन मध्ये हाय बोली या खेळाडूसाठी लागली. तो खेळ होतोय का? त्या सगळ्या धावा भरून काढल्या जाईल का? कारण की याच खेळाडूसाठी एक हाय बोली लागली आणि त्यानंतर एक व्हॅल्युएबल खेळाडू, हाय व्हॅल्यू खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. लॉफ केला पहिला चेंडू. पूल फटका डीप मध्ये मिड विकेटला. ओ हो 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 यावेळी भरपूर वेळ हवेमध्ये होता. फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावा अप्रतिम हिट. चांगला फटका होता. भरपूर वेळ हवेमध्ये. थोड्या वेळासाठी असं वाटलं की आज गेलाय 6 मॅक्सिमम गेलाय. भरपूर वरती. इम्राननं आल्याला थोडस प्रेशर दिलंय गोलंदाजावरती. आपले इरादे स्पष्ट केले. हाही चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहिला. डॉट बॉल निर्धाव चेंडू. आठ धाव संख्या स्कोर कार्ड वरती. 8 ऑन स्कोर कार्ड, 9 ऑन स्कोर कार्ड. माफ करा 9 धाव संख्या स्कोर कार्ड वरती आहे. ओ हो 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 लॉफ्ट केलाय. धावा किती भेटतील? जाईल का डिक्लेअर मध्ये? येस अंपायर सांगतात डिक्लेअर मध्ये जातोय. घोषित क्षेत्र आहे तिथं. या एका धावेच्या मदतीनं आता टीमची टोटल 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तब्बल चेंडूचा खेळ 5 झालेला आहे. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. इम्रान कार्तिक स्विफ्ट स्पोर्टर्स टीम साठी एक चांगली बॅटिंग ऑर्डर सध्या या टीम कडे आहे. 11 धाव संख्या. धाव संख्या 11. वोड बॉल अप्रतिम पडल्यानंतर राईज जात होतोय. पूर्णपणे हाईट घेऊन गेला. चांगला चेंडू हाताला. स्पेशल 1 होता. नाही इम्रानला प्रश्न विचारणारा इम्रानला हा चेंडू होता.
ओव्हर क्रमांक 2चाही खेळ संपलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 11 वरती स्थिर आहे. आफ्टर 2 ओव्हर्स बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिली तर स्विफ्ट स्पोर्टर्स टीम जाऊन पोहोचते 11 लॉस ऑफ दी 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर. चला टीम स्पीडअप घ्या प्लीज. 11 धावा 11. 2 ओव्हरच्या अखेरीस या धावा सजल्या गेलेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीयेत, फक्त 7 धावसंख्या आली आहे. ओव्हर क्रमांक 2 4 धावा आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 विकेट आली आहे. ओव्हर क्रमांक 3 ऋतिक. अतुलला थांबवलंय थोडस. ऋतिक पण आपण पाहिलं तर जादूची बोट ती दाखवतो सातत्याने. फिरकी गोलंदाजी, कट केला जातो कट गोलंदाज. आणि अशा वेळी आपण पाहिलं तर कार्तिक आणि इम्रान या दोघांच्या माध्यमातून कशा पद्धतीने पार्टनरशिप केली जाईल, बेस कसा तयार केला जाईल या मॅच मध्ये आपल्या टीम कडून. आणखीन एक फिरकी गोलंदाज, आणखीन एक कट्टर गोलंदाज बाहेर काढलाय. 6 चेंडू महत्वाचे, कारण की मागील मॅच मध्ये करणची स्पेल तुम्ही आठवत असाल. करण कट्टर गोलंदाज हुकमी एक्का ठरला. फक्त 12 चेंडू मध्ये 5 धावा त्यानं दिल्या, 2 विकेट त्यानं घेतल्या. कट्टर गोलंदाज चाललेत आज या जीपीएल मध्ये. या खेळपट्टीवरती संपूर्ण राज्य कट्टर गोलंदाजांचं राहिलंय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. कार्तिकचा एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये येईल. पॉवर हिटिंग साठी कार्तिक ओळखला जातो. मोठमोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न तो जरूर करतो. जेव्हा जेव्हा रिक्स आहे, कार्तिकची एंट्री फिक्स आहे तेव्हा. आणि अखेरीस तो मैदानामध्ये स्ट्रायकिंगला पाय ठाकून उभा आहे. 12 धावसंख्या, 1-12 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 3 ऋतिक. लेफ्ट हँडेड बॅटर. हाफ ट्रॅक बॅकफुटला जाऊन पूल केलाय. कॅचिंग पोझिशनला खेळाडू आहे तैनात. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट कॅच ड्रॉप होते. कार्तिकची विकेट सुटली हातातून. प्रयत्न चांगला राहिला कार्तिकसाठी. कॅच ड्रॉप झाली आहे. फिल्डिंग एफर्ट्स थोडे द्यावे लागतील फिल्डिंग करणारी स्काय वॉरियर्स टीमला. 13 धावा 13. फिल्डिंग सजवली. आता पुन्हा एकदा इम्रान मैदानामध्ये स्ट्रायकिंगला उभा राहिला. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. काव कॉर्नर मध्ये डीप मध्ये खेळाडू, मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू उभा केला. स्क्वेअर लेगला थोडासा वाईडिश खेळाडू उभा केला जातोय का. आणि क्षेत्ररक्षण सजवलंय. लॉंग ऑनला देखील एक खेळाडू तैनात केलाय. 3 खेळाडू आहेत. चांगला चेंडू हाताळतोय, चांगला चेंडू हाताळतोय. फसवलं जातोय. पडल्यानंतर थोडासा कट झाला, बाहेर वळाला. अशा वेळी आपण पाहिलं तर इम्रानला थोडस थांबवलंय. कार्तिक आणि इम्रान दोघेही थोडीशी चर्चा करतायत, कानमंत्र देत आहेत. तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा नेहमी स्ट्रायकर फलंदाजाचा आरसा मानला जातोय. चेंडू कसा पडला, कसा टर्न झाला, काय गती होती, या सगळ्या गोष्टी कार्तिकने जाऊन सांगितलेत इम्रानला. चौथा चेंडू खाली राहिला. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न सरळ आला नाहीये बॅटवरती. बॅट इन्व्हॉल्व नाहीये. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव. कोणती बॅट इन्व्हॉल्व नव्हती या फटक्यामध्ये. तब्बल 4 चेंडूचा खेळ झालाय. टीमची टोटल 14 14 धावा. सॅटिस्फाईड धाव संख्या तू बोलू शकतो. समाधानकारक, नॉट अ गुड टोटल. ही चांगली धाव संख्या आतापर्यंत 3 ओव्हर मध्ये उभी करू शकला नाहीये स्विफ्ट स्पोर्टर्स टीम. हा ही चेंडू बॅट फिरवली आहे, फसला जातोय. कट्टर गोलंदाजाचं राज्य राहिलंय या मैदानामध्ये. कारण की तुमच्या टीम मध्ये फिरकी गोलंदाज असतील, कट्टर गोलंदाज असतील तर तुमच्या टीम मधून धावा कमी खर्च होणार. करण असेल किंवा दुसऱ्या बाजूला ऋतिक असेल. अप्रतिम गोलंदाजी. लफ करण्याचा प्रयत्न पुन्हा फसवला जातोय. बॅट फिरवली आहे, थांबवलंय, आकडून ठेवलंय, जखडून ठेवलंय. फक्त बॅट फिरवले, चेंडू शरीरावरती आदळतोय. 4 चेंडू डॉट, त्यामध्ये एक सिंगल धाव आली आहे. 3 ओव्हरचा खेळ झाला. टीमची टोटल आहे 14 3 ओव्हरच्या अखेरीस. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे.
ओव्हर क्रमांक 4 मध्ये कोणाला आणलं जाईल, कारण की 12 चेंडू मध्ये 12 जरी आल्या तरी 26 धावा होतील. म्हणजे कमीत कमी 12 चेंडू मध्ये 30 धावा करणंही गरजेचं राहील बॅटिंग करणारी टीम स्विफ्ट स्पोर्टर्स टीमला. ओव्हर क्रमांक 4, कारण की अतुलला अजून बॉलिंग साठी आणलं नाहीये बाहेर. कदाचित शेवटची स्पेल अतुलची असेल. ऋतिकला शेवटची स्पेल दिली जाईल की प्रशांत असेल. शेवटची ओव्हर कोण टाकणार, अतुल, ऋतिक की प्रशांत? लेट्स सी. ओव्हर क्रमांक 4 मध्ये जाऊयात. संदीप. लेफ्ट हँडेड बॅटर लॉफ केला जातोय, भरपूर हवेमध्ये निघून जातोय मॅक्सिमम साठी. कार्तिकच्या बॅट मधून येतोय धमाका. लेफ्ट हँडेड बॅटर पॉवर जनरेट केली, बॅकफुटला गेला, शॉर्ट आर्म पूल फटका खेळला, मिडल ऑफ द बॅट क्रंचिंग स्वीट साऊंड इज गोज टू मॅक्सिमम. गोरेगाव प्रीमियर लीग कार्तिकच्या नावावरती षटकार राहिला एक. कारण की तू अभ्यास इम्रानचा केला असेल, पेपर कार्तिकचा आलाय आज. सिलेबस चेंज झालाय, सिलेबस पूर्णपणे इम्रानचा होता. कार्तिक एक्झाम साठी बाहेर निघालाय. खेलेगा रुकेगा, लफ करण्याचा प्रयत्न, कॅचिंग पोझिशनला खेळाडू नाहीये तैनात. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न केलाय. 3 धावा. व्हॉट अ मॅच यार. टीमची टोटल 23 धावसंख्या. ओव्हर क्रमांक 4 चालू आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 9 धावा आलेत. म्हणजे या ओव्हर मध्ये 10-15 धावा येत आहेत का, पुढे प्रश्नचिन्ह आहे. लेट्स सी. कारण की कॅप्टन कोणताही कट्टर गोलंदाज यानंतर अतुल, प्रशांत कोणाला यूज केला नाहीये. आणि त्यानंतर संदीप यांची गोलंदाजीसाठी त्यांनी बाहेर काढल्याने हा जो कॉल आहे संदीप यांना गोलंदाजी देण्याचा, तो बघूयात आपण कशा पद्धतीने राहतोय, सक्सेस राहतोय का. ओ हो हो हो, आज इम्रान थोडा शांत राहिलाय. नॉन स्ट्रायकिंग एंड, स्ट्रायकिंग एंड, डॉट बॉल जातोय. इम्रानचे डॉट आतापर्यंत पहिले तर 5 चेंडू डॉट आलेत. ही अपेक्षा त्याच्याकडून राहिली. 8 चेंडू खेळलाय. 8 चेंडू मध्ये 2 रन आतापर्यंत आलेत. आणि कुठेतरी कार्तिक आपण पाहिलं तर चर्चा करतोय इम्रान सोबत. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा यावेळी फिरला जातोय. आणखीन एक डॉट बॉल गेलाय. टीम थोडीशी टेन्शन मध्ये जाते इम्रानला घेऊन. कारण की इम्रान फास्टर गोलंदाजाला चांगल्या पद्धतीने खेळतो. कट्टर गोलंदाज इम्रान फर्स्ट जात आहे आणि हेच बघायला दिसलं. आणखीन एक डॉट बॉल जातोय. बोलतो ना बेबी को बेस पसंद, इम्रानला पेस पसंद. तो पेस नाहीये, कट्टर गोलंदाज आहे. फास्टर नाही काढलाय बाहेर. दे घुमा के, आणि तो फिरवतोय गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी संदीप. सुरुवातीला 9 रन आले. ऐसा लगा संदीप महंगा जाएगा. नाही भाई, संदीप कच्च्या गुरुचा छेला नाहीये. 1 बाउंस, चेंडूपर्यंत जाईल खेळाडू. कमबॅक केला संदीपनं. तोपर्यंत एकाच प्लॅटफॉर्मवर 2 गाड्या आहेत. एका गाडीला जावं लागेल. ठोकर झाली आहे. कदाचित बॅट्समन वे मध्ये, दोन्ही खेळाडू एकाच वे मध्ये आलेत. कार्तिकला कदाचित जास्त दुखापत व्हायला नको आहे, कारण की ती बॅड न्यूज असेल. कार्तिक इंजर नसेल या मॅच मध्ये. थोडंसं लागलंय कार्तिकला. टीमची टोटल 4 ओव्हरच्या अखेरीस जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येमध्ये. 24. 3 डॉट. तर कोणता गोलंदाज आणला जाईल. 4 ओव्हर झालेले आहेत. पाणी घेऊन या प्लीज प्लीज. टीमची टोटल आहे 24.
आताची रन नाहीये ना. थँक्यू. मग 23 23. तेवीस धावा. कोणाला गोलंदाजीसाठी बाहेर आणलं जाईल. अतुल की पास जाएगी टीम, प्रशांत या ऋतिक के पास टीम जाएगी. कदाचित ऋतिकला बाहेर आणलंय. कारण की स्ट्रायकिंगला कदाचित कार्तिक असेल आणि कार्तिक लेफ्टी बॅट्समन आहे. सो लेफ्टी बॅट्समनच्या विरोधामध्ये कोणता गोलंदाज बाहेर काढला जातो. राईट आर्म ऋतिक. टीमची टोटल 23 23 धावा. 4 ओव्हरचा खेळ झालाय. लेफ्ट हँडेड गोलंदाज बाहेर काढलाय लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या विरोधामध्ये. हा डिसिजन कॅप्टनने बराच वेळ घेतल्यानंतर केलाय. याचे डॉट आहेत ते भरून काढेल का कार्तिक. कारण की कार्तिक व्यासपीठाच्या दिशेनं खेळतो म्हणजे पूर्णपणे पुल फटका. आतापर्यंत एक 6 आलाय त्याच्या बॅटमधून जो महत्वाचा एक 4 आलाय त्याच्या बॅटमधून. पहिली सुरुवात त्याचं चौकारानं झाले. वेल बिगिनिंग झाप डन पण अजून काम बाकी आहे. चांगला फटका आहे डिक्लेअर मध्ये. याचं सर्कल मैदान असतं तर इथे 4-6 भेटले असते. 180 डिग्री मैदान आहे. एकाच धावेती समाधान मानावं लागले. 5 चेंडू अजूनही बाकी आहे. फुल फटका. टायमिंग प्रॉपर नाहीये. कॅचिंगला खेळाडू नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. पूल फटका आणि 2 बार हुआ है. 2 वेळा झालाय कार्तिकच्या माध्यमातून. पूल फटका खेळत असताना टायमिंग प्रॉपर जुळलं नाहीये. 2 चेंडूचा खेळ झालाय. टीमची टोटल आहे 26 26 धाव संख्या. फिल्डर चेंज केला जातोय कदाचित विकेट किपर. येस फिल्डर चेंज केलाय. हा जो फिल्डर लावलाय तो कार्तिक साठी उभा केलाय. हाफ ट्रॅकर येईल का. यॉर्क वाईडिश यॉर्कर स्लोअर 1. ऋतिकचा कोणता चेंडू येईल यानंतर. ही फिल्डिंग उभी केली आहे. फास्टर बनालाय. नाही समजलाय कार्तिकला. नाही समजलाय कार्तिकला. डॉट बॉल येईल. अब बाय का मजा. आग इधर भी लगे आग उधर भी लगे आग दोनों तरफ बराबर की लगी थी आणि अशा भी मजा येते. लास्ट ओव्हर ऑलरेडी कार्तिक साठी खेळाडू उभा केलाय शॉर्ट पॉइंटला कॅचिंग पोझिशनला आणि अशा फास्टर वन आला. 3 चेंडू बाकी है. स्लोअर 1 फास्टर 1 लेग ऑफ सब कुछ है बॉलर के पास. स्लोअर 1 आएगा क्या. स्लोअर 1 ही आएगा. पूर्णपणे गुडलाईन स्पॉट वरती पडतोय. तदनंतर जावं लागेल. कार्तिक विकेट सोडून देतोय. डॉट बॉल विकेट येते. 4 चेंडू झाले. टीमची टोटल 26. 2 टू गो. चांद दाखल होतोय. डॉट चेंडूची संख्या जास्त आहे या मॅच मध्ये. कमीत कमी 10 चेंडू डॉट आहेत. 10 चेंडू जरी तू 26 मध्ये ऍड केले ते 36 होतात. सिंगल डबल ची व्हॅल्यू या डॉट चेंडू मधून तुला माहिती पडेल. गौरव दाखल झालाय. लॉफ केलाय. शॉर्ट आर्म पूल मध्ये आहे. कॅचिंग पोझिशनला खेळाडू. गौरव जातोय मैदानामध्ये मात्र यावं लागेल गौरवला. विकेटचं पतन.
1 to go. वन टू गो. टीमची टोटल आपण पाहिली तर स्थिर आहे 26. हर्षद मैदानामध्ये दाखल होतोय. चला टीम स्पीडअप घ्या प्लीज. ओ हो 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 हो, पुढचं दार उघडं राहिलं, मागच्या दारानं चोरी झाली, यालाच तर बोलतात फस गया गुरु. विकेट माघारी. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. टीमची टोटल 26 रन्स टू विन. 27 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय स्विफ्ट स्पोर्टन्स टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना, आणि अर्थातच स्काय वॉरियर्स टीमला हे टार्गेट आहे 27. 27 धावेचं टार्गेट. एक चांगली मॅच आपल्याला बघायला भेटते. कुठेही जाऊ नका, जोडून राहा गोरेगाव प्रीमियर लीग. चेंडू आम्ही पोहोचवतो. येस येस, चेंडू पोहोचवतो. बॉल मैदानामध्ये देऊयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडस परिवर्तन करूयात. मनीष पाटील सरांना आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मी इथेच थांबेल. जाऊयात सेकंड इनिंगची एक मजेदार कहाणी ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद किरण. नमस्कार सर. आणि आता या सामन्याच्या दुसऱ्या डावाचे अपडेट्स आपण घेऊया. 27 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे स्काय वॉरियर्सच्या संघासमोर स्विफ्ट स्पार्टन्सने. पाहूया त्या धावांचा पाठलाग केला जाईल की त्या धावा रोखल्या जातील. कार्तिकने चांगला खेळ दिला. इम्रान थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. या दोघांच्या खात्यात जास्त चेंडू आलेत, पण कार्तिकचा स्ट्राईक रेट चांगला राहिलाय, म्हणूनच लक्ष एक सन्मानजनक धावसंख्येकडे टीम पोहोचली स्विफ्ट स्पार्टनची. पण आता पाहूया या दुसऱ्या डावामध्ये नेमकं घडतंय काय. गोलंदाजावरचं थोडंसं काम वाढलेलं आहे टीम स्विफ्ट स्पार्टनच्या, आणि पाहूया ते काम गोलंदाज कसं निभावत आहेत. पॉवर हिटर आपण रेडी राहायचं आहे. पुढच्या सामन्याचा टॉस आपण हा डाव संपल्यानंतर करूया. या सामन्यात जो जिंकेल तो पॉवर हिटर्स या संघाशी खेळणार आहे. बॉलिंग अनालिसिस आपण जर पाहिलं तर प्रत्येक जण इकॉनॉमिकल राहिलाय. 14 षटक वगळलं तर बाकी सर्व षटकांमध्ये मोठे फटके नाही आले. फक्त एक मोठा फटका जो कार्तिकने खेचला होता तो संदीपच्या 4थ्या षटकाच्या पहिल्या बरोबर आलाय. मग त्यानंतर ट्रिपल घेतली, गरज होती का तो प्रश्न तर एक्झॅक्टली तो कार्तिक स्वतःला विचारेल. कारण ज्या गोलंदाजाला आपण टार्गेट केलेलं आहे त्याला पुन्हा एकदा टार्गेट करण्यासाठी स्ट्राईकवर राहणं गरजेचं होतं. स्ट्राईक त्यांच्याकडून निघाली आणि पुढचे 4 बॉल डॉट आले. त्यामुळे जर तुमच्याकडे कॅपेबिलिटी आहे तर आपण जास्तीत जास्त स्ट्राईकवर राहणं गरजेचं होतं. लीग स्टेज आहे, जसा मी उल्लेख केला की तुम्हाला पुन्हा एकदा स्वतःची भूमिका स्पष्ट करण्याचा मौका मिळेल. जिंकले तरी मिळतील ते मोके आणि हरले तरी मिळतील. जो संघ जिंकेल तो पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळेल. तर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत स्विफ्ट स्पार्टन्स या संघाकडून. गोलंदाज इम्रान गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि 2 फलंदाज. चला लगेच पाठवा. स्काय वॉरियर्स वेळ आणि खेळ या 2 गोष्टींचा ताळमेळ व्यवस्थित झाला पाहिजे. यानंतर आणखीन एक सामना आहे. मुंबई आहे आणि मुंबईमध्ये प्रकाश जास्त का नाही राहत. स्काय स्क्रॅपर्स म्हणजेच गगनचुंबी इमारती आहेत.
त्यामुळे अंधार लवकर येतो. व्यवस्थित फेर आपण राहिलोय. सूर्यप्रकाशात जो खेळण्यायोग्य असेल आपल्याला सामने संपवायचे आहेत. त्यासाठी नियोजन आपण सातत्याने केलेलं आहे. चला होते सुरुवात. जे इतरांना जमत नाही ते आम्ही जमवून घेतो तीच भूमिका गोलंदाजांना घ्यायची आहे. जी गोष्ट आमच्या फलंदाजांना साध्य नाही करता आली ती आम्ही साध्य करून दाखवावं ती प्रतिज्ञा गोलंदाजांना घ्यायची आहे. आणि त्यासाठी पहिलं पाऊल उचलतोयत गोलंदाज इम्रान आणि दोन फलंदाज संदीप आणि धवल. पहिली दोन षटकं खूप महत्वाची असतील जर दृष्टिकोन आपण पाहिला गोलंदाजांचा तर या दोन षटकांमध्ये 10 पेक्षा कमी धावांमध्ये जर रोखलं फलंदाजी करणाऱ्या टीमला तर हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाण्याची शक्यता वाढेल. आणि तेच लक्षात घ्यायचंय. पहिली दोन षटकं जी एकदम इमानदारीने हाताळावी लागतील, इमानदारीने ती मेहनत घ्यावी लागेल तर मग या सामन्याला व्यवस्थित आपल्या पक्षात घेऊन जाता येईल. सुरुवात झालेली आहे या दुसऱ्या डावाची आणि सुरुवात डॉट बॉलने होते. प्रयत्नांची शिडी तुम्हाला 100% यशस्वी करेल. फक्त प्रत्येक पाऊल योग्य त्या पायरीवर पडलं पाहिजे आणि ते पहिलं यशस्वी पाऊल टाकलेला इम्रानने. डॉटने सुरुवात होते या डावाची. पुढचा बॉल राऊंड विकेट ऑन साइडला पुल केले. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला पोहोचतायत, झेल टिपतायत. दुसऱ्याच बॉलवर या डावाच्या गोलंदाज इम्रान विकेट मिळवतोय. फलंदाज संदीपचा खेळ संपला. सिल्वर डक वर संदीप बॅक टू डगआउट. कुठल्याही मैदानामध्ये प्रोटेस्ट करून कॉन्टेस्ट जिंकता येत नाही. तुम्हाला तुमचं बेस्ट द्यावं लागते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज इम्रानच्या वतीनं संघाला मिळते. इम्रानला माहिती आहे की आपल्याला 27 धावा रोखायच्या आहेत. त्यासाठी पहिले षटक हे इकॉनॉमिकल राहणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात जर विकेट मिळाला तर फलंदाजांवरचं दडपण वाढू शकते आणि तेच दडपण त्यांनी दुसऱ्या बॉलवर टाकून दिलेलं आहे. आणि आता तेच दडपण बाजूला करण्यासाठी नवीन फलंदाज प्रशांत स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. धवल नॉन स्ट्रायकर एंडला. राऊंड विकेट प्लेसमेंट वेळ काढून घेतले फलंदाज प्रशांतने. सिंगल कंप्लीट करून धावफलक सुरू केलेला आहे. 27चा पाठलाग करताना ही पहिली धाव तिसऱ्या चेंडूवर मिळाली आहे टीम स्काय वॉरियर्सला. संघाला आधार द्यायचा आहे तर मग माघार घेऊन नाही चालणार आणि म्हणूनच एकूण एक गोष्टींवर लक्ष आहे स्विफ्ट स्पार्टनचं की क्षेत्ररक्षक योग्य त्या जागेवर उपस्थित आहेत ना. एक चुकीचा पाऊल आपण या सामन्याच्या बाहेर जाऊ शकतो आणि म्हणूनच ते चुकीचं पाऊल उचलण्याची इच्छा गोलंदाजाची नाही आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्ररक्षकावर इम्रान लक्ष देऊन आहेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकर्स एंडला धवल. राऊंड विकेटनं शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. बॉलला कट केलंय बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव मिळते. धावसंख्या 2. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर इतकं सोपं नसेल स्काय वॉरियर्ससाठी. त्यांना देखील टार्गेटला चेस करायचं आहे. त्यांना देखील प्रॉब्लेम फेस करायचे आहेत आणि म्हणून प्रॉब्लेमला फेस करत असताना कुठली घाई होणार नाही याची काळजी सुद्धा फलंदाज घेत आहेत. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा प्रशांत धवल. धावसंख्या आहे 2. फुल लेन बॉल प्लेसमेंट शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक स्ट्रायकर एंडला तो एक तर मिळते. बघा एक एक धाव महत्वाची आहे. एक एक धाव सोन्याच्या किमतीसारखी आहे. या 2 धावा मिळत आहेत. जितक्या धावा वाचवता येतील तितक्या धावा वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न क्षेत्ररक्षकांना करायचा आहे. एकच धाव होती. विकेट घेण्याच्या चक्करमध्ये 1च्या बदल्यात 2 धावा खर्च केलेल्या आहेत टीम स्विफ्ट स्पार्टन्सने. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 4 वर पोहोचते. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 23 धावांची. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा फलंदाज आहेत यावेळेस प्रशांत. आतापर्यंत चेंडू संपले त्या षटकातले 5. शेवटचा बॉल. राऊंड विकेट यावेळेस बॅक टू द बॉलर आणि म्हणूनच संधी नव्हती धाव घेण्याची. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 27 धावांचा पाठलाग करताना धावफलक धावा आहे 4. जिंकण्यासाठी 24 चेंडू 23 धावांची गरज. 24 बॉल्स अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन.
शाबाज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत या दुसऱ्या षटकासाठी. पहिलं षटक इम्रानने चांगलंच सांभाळलं, चांगली सुरुवात गोलंदाज इम्रानने आपल्या संघाला मिळवून दिली आणि ती सुरुवात कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी आता शाबाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. 24 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. जितकं गमवलंय त्यापेक्षा दुप्पट मिळवण्याची धमक तुमच्यात असली पाहिजे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज इम्रानने पहिल्या षटकात करून दाखवलं आणि आता शाबाज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. तर स्पेरलगा क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेट लाय, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, स्ट्रेट लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 38 सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट आहे आणि स्पेरलगा क्षेत्ररक्षक आहे. अटॅकिंग बॅटर आहे खरं तर धवल आणि म्हणूनच रिस्क घेण्याची इच्छा शाहबाज यांची नाहीये. शाहबाज ओव्हर द विकेट, बॅकफुटला सरकून बॉलला फक्त ग्लाइड करून पाठवलंय. पॉइंटला डोकं चालवलंय फलंदाज धवलने. आक्रमकताच हीच या डावाची गरज नाहीये आणि तेच ओळखत असताना त्यांनी फक्त सॉफ्ट हँड कट शॉट खेळला. सिंगल कंप्लीट केली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 23 चेंडू 22 धावा. सामना कधीही कठीण होऊ शकतो कारण क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. तुम्हाला करायचे आहेत तुमचे प्रामाणिक प्रयत्न, तुमची जिद्द, मेहनत, चिकाटी, तुमची इच्छाशक्ती जिंकण्याची दिसलीच पाहिजे. त्याशिवाय गत्यंतर नाही. पहिल्या बॉलवर सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय धवल. यावेळेस ऑन ड्राईव्ह खेळायची होती पण फटक्याची निवड चुकली. शाबाज क्वालिटी बॉलिंग विथ क्वालिटी फिल्डिंग, कॉट अँड बोल्ड बाय शाबाज. प्राइसलेस विकेट. धवलचा खेळ संपला. काय फिटनेस शाहबाजचा पाहायला मिळाला. म्हणजे पेस बॉलर आहे. चेंडू डिलिव्हर्ड केल्यानंतर 2 ते 4 पावलं आपण पुढे जातो पण त्यांनी ते नियंत्रण ठेवून पुन्हा एकदा मागे जाऊन तो झेल कव्हर्सला टिपलेला आहे. त्यांना माहिती आहे की धवलच्या विकेटचं महत्त्व काय आहे आणि ते महत्त्व ओळखताना त्यांनी आपल्या कामगिरीचा कस लावून तो झेल टिपलाय आणि 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धवल बाद झाला, संदीप बाद झाला. संदीप शून्यावर बाद झाला. धवलने थोड्या वेळासाठी प्रतिकार केला होता पण त्यांना जास्त काळ टिकता नाही आलं आणि धवलला रिप्लेस करताना नवीन फलंदाज आता प्रणील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. 8 चेंडूचा खेळ संपलेला आहे आतापर्यंत या दुसऱ्या डावातला आणि 8 चेंडूंतून धावसंख्या आहे ती म्हणजेच 5 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 22 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 22 चेंडू 22 धावा. पुढचा बॉल शाबाज. प्लेसमेंट चांगली आहे. पहिल्याच बॉलवर सिंगल, सेकंडसाठी प्रयत्न, गरज नसताना कॉल. बॉलिंग एंडला थ्रो. योग्य त्या वेळी आपली पावली परत घेतली पण आता पाहूया. आता स्ट्रायकर एंड कडून कॉल येतोय पण आता नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज तयारीत नाहीये. प्रणील आणि प्रशांत ताळमेळ चुकला होता कॉल देताना. तो व्यवस्थित स्वीकारला जात नव्हता. पूर्ण केली फक्त एकच धाव. धावसंख्या 21 झालेली ती म्हणजे 6 धावा. जिंकण्यासाठी 21 चेंडू आणि 21 धावांची गरज. 21 चेंडू 21 धावा. सामना रंगतदार होतोय. जी अपेक्षा आपण सकाळपासून ठेवली होती की एक नेल बाइटिंग फिनिश कुठल्या तरी सामन्याला मिळायला हवा, कदाचित तो हाच सामना आहे ज्या सामन्यावर प्रेक्षक मोठ्या संख्येनं लक्ष ठेवून आहेत. दोन्ही संघांमध्ये प्रतिभावंत क्रिकेटपटू आहेत आणि ती प्रतिभा आतापर्यंत या डावामध्ये दोघांची पाहायला मिळालेली आहे. काही काळासाठी धवल यांनी संयम बाळगला होता पण त्यानंतर त्यांच्या संयमाचा बांध तुटला. त्यांनी मोठ्या फटक्याची कमिटमेंट केली पण ती कमिटमेंट पूर्ण करू शकले नाही आणि त्यानंतर आले प्रणील आणि प्रशांत. ही मधल्या पळतील फलंदाजी जोडी पाहूया. शेवटच्या क्षणापर्यंत या डावाच्या आपल्या संघाची साथ देईल का. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल फुल लेन बॉल होता. स्क्वेअर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक पोहोचतील कार्तिक बॉलवर. सिंगल होते कंप्लीट. कार्तिक कडून झाली चूक. 2 धावा होत्या पण 2च्या बदल्यात मिळत्या 4 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. चौकार येतोय. 4 धावांची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 17 ची गरज. आउटफिट थोडीशी अनिवन आहे पण
एक्सक्यूज देऊन तर नाही चालणार. चूक झाली तर मग नुकसान पूर्ण संघाचं होणार. 2च्या बदल्यात 4 धावा मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा फलंदाजांनी आपल्या बाजूनं हा डाव झुकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फटका नेत्रदीपक होता फलंदाज प्रशांतचा. स्क्वेअर ड्राईव्हचा चौकार मिळतोय. धावसंख्या 10. पुन्हा एकदा प्लेसमेंट क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर पॉइंटला सिंगल होते कंप्लीट. एकदा वाढेल. धावसंख्या 11 झाले. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 19 राईट. 19 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 19 बॉल्स 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. शाहबाजने आतापर्यंत हे षटक चांगलं सांभाळलं होतं. फक्त एक क्षण त्यांच्या बाजूने नाही घडला. स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. पोस्तील बॉलवर एक टप्पा घेत बॉल कलेक्ट केला. तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी फलंदाजांना मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकां समाप्तीनंतर 27चा पाठलाग करताना धावसंख्या जाते ती म्हणजेच 12 वर. जिंकण्यासाठी 18 चेंडू 15 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 चेंडू 15 धावा. प्रतिस्पर्धी संघाला जर घाम फोडायचा असेल तर आपलं काम अचूक झालं पाहिजे. आणि पाहूया ते अचूक काम करण्यासाठी शाबास कुठल्या गोलंदाजाला बोलवतोय. मला असं वाटतं पुन्हा एकदा इम्रानच गोलंदाजी करण्यासाठी आलेत. कारण इम्रानने जी सुरुवात दिली होती ती सुरुवात शाहबाजला तितक्या अंशी नाही टिकवता आली. आणि म्हणूनच पुन्हा एकदा तोच पर्याय इम्रानचा वापरला जातोय. ज्या पर्यायाने सुरुवात चांगली दिली होती या डावाला. इम्रान बॉलिंग मार्कवर. राऊंड अ विकेट. कॅपेबिलिटी आहे इम्रानकडे. तो फलंदाजांना रोखण्याचं तंत्र जाणतोय. अभ्यास करतोय. वाचाल तर वाचाल या तत्वावर फलंदाजाला रीड करून त्याचा स्टान्स ओळखून गोलंदाजी इम्रानच्या वतीनं मागच्या षटकात सुद्धा पाहायला मिळाली. आणि या षटकात सुद्धा तोच अप्रोच इम्रानचा. डॉट बॉल. इकॉनॉमिकल राहण्याचा अप्रोच राहिलाय. पहिला बॉल डॉट. पुढचा बॉल इम्रान. पुन्हा एकदा टप्पा खेचलाय. अँगलचा वापर योग्य केलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ फलंदाजाला पूर्णपणे 4ही मुंड्या चित करण्याचा आतापर्यंतचा प्रयत्न यशस्वी राहिलाय गोलंदाज इम्रानचा. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. डॉट बॉल पर्सेंटेज जितकं वाढेल तितक्या सामन्यामध्ये परत येईल स्विफ्ट स्पार्टन हा संघ. बॉल शिल्लक आहे 16. जिंकण्यासाठी 15. 16 चेंडू 15 धावा. राऊंड विकेट. लीडिंग एज. विकेट कीपर इज इन ऍक्शन अँड टेकन. कॅच कंप्लीट. पहिले 3 बॉल या तिसऱ्या षटकाचे आपल्या नावावर करतो इम्रान. आपली ॲबिलिटी, आपली क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये सादर करताना प्रेक्षकांचा आदर कमावतोय इम्रान. विकेट मिळवतोय. फलंदाज बाद प्रणिल. सर्व काही आरामात मिळत गेलं तर मग प्रगती होत नाही. म्हणूनच बघा पहिल्या डावात फक्त 26 धावा बनवल्या होत्या. 27चं लक्ष ठेवलं होतं. आणि ती प्रेरणा मिळाली गोलंदाजांना की आपल्याला आपलं बेस्ट द्यावं लागेल. आणि म्हणूनच कंजूस गोलंदाजी आतापर्यंत इम्रानची पाहायला मिळाले. इम्रानचं पहिलं षटक होतं फक्त 4 धावांचं. त्यांनी 1 विकेट मिळवला. हे षटक आतापर्यंत एकही धाव त्यांनी खर्च केली नाहीये. विकेट मिळवली 1-2 विकेट्स त्यांच्या खात्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रवण आलेत. ड्राईव्ह केलाय मिड ऑफला क्षेत्ररक्षक. पोचेल बॉलवर. सिंगल होते कंप्लीट. एकदा वाढते धावसंख्या जाते ती म्हणजेच 13 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 14 धावांची. बॉल शिल्लक 14. 14 चेंडू 14 धावा. 14 बॉल्स 14 रन्स. बॉल टू बॉल. बॉल टू रन. नेक टू नेक फाईट या दोन संघांच्या दरम्यान पाहायला मिळते. आपण पाहतोय राधे राधे फाउंडेशन आयोजित गोरेगाव प्रीमियर लीग सीझन 1 महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. बाउन्सरचा अचूक वापर गोलंदाज इम्रानने केलेला आहे. फ्रूट सलाड बॉलिंग. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या शैलीचा, वेगवेगळ्या पद्धतीचा, पेस कंट्रोल देखील तितकाच चांगला केला जातोय. आतापर्यंत त्यांनी चेंडू हाताळले. त्या षटकातले 5 खर्च केले. फक्त एकच धाव. 13 चेंडू 14 ची गरज. इम्रान जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. स्पेल संपला. टाळ्या होऊन जाऊ द्या इम्रानसाठी. 27 धावा डिफेंड करायच्या होत्या. त्यापैकी 2 षटकं इम्रानने हाताळली. खर्च केल्यास फक्त 5 धावा. मिळवल्या 2 विकेट. सामना बॅलन्स दोन्ही संघांसाठी. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 14. 12 चेंडू 14.
2 षटकं तर इम्रानची चांगली राहिलेली आहेत. आता 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत मिस्टर पवार. पवार स्ट्रायकरला फलंदाज आहे ते म्हणजेच श्रवण. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत प्रशांत. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. संघर्ष त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची क्षमता असते. आणि पाहूया तो लढा आता फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळतोय का. एका बाजूनं स्विफ्ट स्पार्टन संघाकडून इम्रानने अचूक लढा देत असताना आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेलं. आणि आता पाहूया फलंदाज ती स्थिती आपल्या पक्षात घेऊन जात आहेत का, लक्षपूर्वक फलंदाजी होते का. कारण जे इक्वेशन त्यांच्यासाठी या षटका अगोदर सोपं होतं ते इक्वेशन ते बनलंय कठीण. त्याचा क्रेडिट जाते गोलंदाज इम्रान. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळते डिक्लेरेशन झोनची. लेग बाय. 11 चेंडू 13ची गरज आहे. लक्षात घ्या कंपल्सरी चेस आहे. 11 चेंडू 13 धावा पूर्ण कराव्याच लागतील स्काय वॉरियर्स या संघाला. त्यामुळे थोडा ऍडव्हान्टेज तर जातोय स्विफ्ट स्पार्टन्सला. हरलो तरी चालेल पण समोरच्याला घाम फोडायचा तीच भूमिका गोलंदाज इम्रानने निभावलेली आहे. पण पाहूया आता तशीच कामगिरी प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या वतीने म्हणजे प्रशांत आणि श्रवणच्या वतीनं स्काय वॉरियर्स संघाला मिळते का. सुरुवात या षटकाची पवार सिंगलने करतायत. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडू 13ची गरज. पुढचा बॉल नाही परवडणार. या गोष्टी नको आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये अनावश्यक गोष्टी टाळाव्या लागतात. काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न. पवार यांचा बॉलचा पेस वाढवला. वेगानं रोखण्याचा प्रयत्न होता फलंदाजाला पण आता त्यांचेच प्रयत्न त्यांना रोखावे लागतील. आता बॉल शिल्लक आहेत 11. आवश्यकता आहे 12. 11 चेंडू 12. डॉट बॉल. मागच्या व्हाईट बॉलला बायपास करणारा हा डॉट बॉल येतोय. प्रत्येक प्रयोग हा समजदारीने करायला हवा आणि आता ती समजदारी गोलंदाज पवार यांची पाहायला मिळालेली आहे. एक एक धाव महत्वाची, एक एक बॉल महत्वाचा, एक एक क्षण महत्वाचा. दोन्ही संघ हे पहिल्यांदाच गोरेगाव प्रीमियर लीग मध्ये एकमेकांसमोर आलेले आहेत. पण असं वाटते गेल्या कित्येक वर्षांपासून ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. इतका पारंपरिक खेळ या दोन संघाच्या दरम्यान पाहायला मिळालेला आहे. तोडीस तोड प्रतिउत्तर दोघं एकमेकांना देत आहेत. स्काय वॉरियर्स वर्सेस स्विफ्ट स्पार्टन्स. धावसंख्या 15. बॅकफुटला सरकून खेळायचं होतं. ऑन साइडला अपील तर केली, लाऊड पूर्ण केली. 1 धाव जी असेल लेग बायची. लेग बाईकची 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 16 वर. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 30 चेंडू 27 धावांची गरज होती हा डाव सुरू होण्या अगोदर. आणि आता सिच्युएशन अशी आले 9 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. आपल्या वाटा आपल्याला शोधायच्यात आणि पाहूया मोठ्या धावफलकाकडे जाणाऱ्या वाटा नेमक्या कोणत्या फलंदाजांकडून निघतात. एकही मोठा स्ट्रोक आतापर्यंत या डावात नाही आला. एक चौकार वगळला तर तो देखील मिसफील्डचा. त्याचमुळे या डावावर गोलंदाजीने पूर्णपणे पकड घट्ट केलेली आहे. लेग बाईटची 1 धाव मिळते. धावसंख्या 17 झाले. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 8 बॉल 10 रन. हृदयाची धडधड आता वाढू लागलेली आहे कारण तशी सिच्युएशन आली. मी म्हणालो होतो की हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत सरकेल पण आता पहा पुन्हा एकदा या सामन्यामध्ये ट्विस्ट येतोय. व्हाईट बॉलची 1 धाव मिळते. बोनस मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. थोड्या वेळासाठी का होईना प्रेशर रिलीज होतोय फलंदाजांवरचा. धावा झालेल्या आहेत 18. जिंकण्यासाठी 7 चेंडू 9 धावांची गरज. शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही. तेच प्रयत्न आतापर्यंत स्विफ्ट स्पार्टन संघाच्या गोलंदाजांच्या वतीने पाहायला मिळालेले आहेत. क्षेत्ररक्षकांनी सुद्धा तितकीच चांगली साथ गोलंदाजांना दिली. त्यामुळे फलंदाजांसाठी थोडंसं अवघड होऊन बसलंय. पण एक मोठा स्ट्रोक जर आला तर मग ही सिच्युएशन थोडीशी योग्य राहील. रिलीज करणारे असेल प्रेशर आणि तो मोठा फटका आला ऑनसाइडला पुल करताना. क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. लेट पण थेट. ग्रेट शॉट बाय बॅटर. सिक्सर. खूप जास्त शॉर्ट बॉल दिलाय पवार यांनी आणि त्या शॉर्ट बॉलचा फायदा उचलला. जणू काही या चेंडूचे फलंदाज वाट पाहत होते. पुन्हा एकदा रिप्लेवर आपण पाहिलं प्रोलिंग स्पोर्टवर तर टप्पा खूप शॉर्ट होता.
आणि त्याचमुळे पूल करताना ताकदीचा वापर करून या षटकाराची नोंद स्कोर शीटवर आपल्याला देता आली आणि तो षटकार आलेला आहे प्रशांतच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24 वर. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. खूप चांगल्या सिच्युएशनवर हा संघ होता. स्विफ्ट स्पार्टन्स पण 1 स्ट्रोक आणि गणित चुकलं. पण अजूनही संधी आहे, अजूनही संधी आहे. कॅच कंप्लीट, 1 हँडेड कॅच. अजूनही मोका आहे. हा सामना आम्ही नाही सोडणार. शेवटच्या षटकापर्यंत या मैदानात थांबणार. तोच अप्रोच क्षेत्ररक्षकाचा आणि पवारचा. षटक संपते 4. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6, आवश्यकता 3. 6 चेंडू 3. चला, शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. जर जिद्द असेल तर हरलेली मॅच सुद्धा जिंकता येते. 8वा इम्रानची गोलंदाजी. इम्रानने जी 2 षटकं हाताळलेली आहेत त्यासारखीच गोलंदाजी आता अपेक्षित आहे या शेवटच्या षटकासाठी. आणि पाहूया शेवटच्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला राखून ठेवलं होतं. लास्ट ओव्हर कोणाच्या खांद्यावर दिली जाते. शाबाजच्या वतीनं शेवटचे षटक हाताळत आहेत गौरव. शेवटच्या षटकाची हाताळणी गौरव करतील. डॉट बॉल आणि विकेट या 2 गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल. खरं सोनं आहे खरं तर गौरव. आणि पाहूया आता तसा खेळ गौरवच्या वतीनं संघाला मिळतोय का. फक्त फलंदाजांनाच अधोरेखित होण्याची संधी मिळत नाही. कधी कधी गोलंदाज सुद्धा भाव खाऊन जातात. गोलंदाज सुद्धा लोकप्रिय होतात. गोलंदाज सुद्धा व्हायरल होतात. 6 चेंडू 3 ची गरज. पहिला बॉल डॉट. ॲज आय सेड अर्लियर, गोलंदाज सुद्धा व्हायरल होऊ शकतात. एक तुमचं हे षटक आणि पूर्ण गोरेगाव मध्ये तुमच्या नावाची चर्चा होईल. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 ची गरज. पहिला बॉल या शेवटच्या षटकातला येतोय डॉट. गोलंदाज गौरवच्या वतीनं 5 चेंडू 3 धावांची गरज. फील्ड सेटअप अगदी फलंदाजांच्या जवळ शेजारी वाढलेत. आणखीन एक डॉट बॉल. तुमच्यामध्ये प्रतिभा आहे तर मग ती लपवून का ठेवायची. जग त्यांनाच ओळखते ज्यांच्याकडे काहीतरी वेगळं आहे. तेच वेगळं पण या षटकामध्ये गौरवने जपलेलं आहे. मागच्या षटकात धावा खर्च झालायत, फरक पडत नाही. माझ्यासाठी ज्या 3 धावा ठेवल्यात त्या 3 धावा रोखण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन. आणि पहिल्या 2 बॉलवर तेच पाहायला मिळालं. 4 चेंडू जिंकण्यासाठी 3 ची गरज आहे. लक्षात ठेवा, कंपल्सरी चेस. अवघड काम आम्हाला जड जात नाही. आणि तेच मैदानात सादर करताना गोलंदाज गौरव पहिले 2 बॉल त्यांचे अगदी योग्य टप्प्यावर. आणि यावेळेस स्लीपला क्षेत्ररक्षक होते. कॅच ड्रॉप. डोळ्याचं पातळ लवते ना लवते कॅच आली स्लीप कडे. ती कॅच कलेक्ट नाही झाली. उलट पक्षी 1 धाव फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाली. 1 धाव वाढते. जिंकण्यासाठी आता 2 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 3. 3 चेंडू 2 धावांची गरज. पुन्हा एकदा सर्व क्षेत्ररक्षक जवळ आलेत. आजच्या दिवसातला सर्वात महत्वाचा आणि लक्षवेधी सामना हा राहिलेला आहे. हीच अपेक्षा सकाळपासून प्रेक्षकांना होती की असा हेड टू हेड, नेक टू नेक सामना कधी पाहायला मिळेल. जितका गरमागरम चहा आमच्या कॉमेडी डेस्कवर आहे तितका गरमागरम सामना प्रेक्षकांच्या भेटीला हे 2 संघ घेऊन आलेत. 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 ची गरज. स्ट्रायकर आणि फलंदाज आहेत सतीश. 3 चेंडू 2 धावा. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर गौरव पंचांच्या उजवीकडून तयारी करतायत. अजूनही प्रेशर बिल्डअप करण्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. फलंदाजाच्या जवळ क्षेत्ररक्षक आहेत. सिली मिड ऑनला 3 चेंडू 2 ची गरज. पुढचा बॉल राऊंड विकेट. बॉडी लाईन अटॅक आहे. थ्रो
बॅटिंग एंडला केला, बॉलिंग एंडला बॅकअप होता, पण आता यष्टरक्षक करेल तरी काय करेल, जो एंड जवळ आहे त्याच एंडला त्यांनी थ्रो केला, पण स्टंपशी ते कनेक्ट करू नाही शकले. बॉल शिल्लक आहे 2, आवश्यकता आहे 1 धावेची. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. अजूनही सामन्यामध्ये परत येण्याचा मोका आहे, कारण सुपर ओव्हर नाहीये, बॉल आउट नाहीये, त्याचमुळे कंपल्सरी चेसच्या आधारावरती 1 धाव पूर्ण करावीच लागेल फलंदाजी करायला संघाला. ती 1 धाव पूर्ण केली जाईल का पुढच्या बॉलवर, की हा सामना शेवटच्या बॉलवर पोहोचेल. 2 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. अजूनही चित्र स्पष्ट नाहीये, अजूनही निकाल लागला नाहीये, पुढच्या सामन्यामध्ये कोण पोचलाय ते अजूनही स्पष्ट झालं नाहीये, कारण हा शेवटचा क्षण अनुभवण्यासाठी प्रत्येक जण एकत्र झालेला आहे प्रो लिंक स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर. गौरवने आतापर्यंत आत्मविश्वासाचा वरचा दर्जा राखलेला आहे आणि त्याचमुळे हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहे. सामना कधीच संपला असता जर गौरवने आपली इच्छाशक्ती बाळगली नसती तर हा सामना पहिल्याच बॉलवर संपू शकला असता, पण तसं नाहीये. त्याला अशा अडचणीमध्ये चांगली गोलंदाजी सादर करता येते, तीच गोलंदाजी आतापर्यंत त्याने हाताळलेली आहे. 2 चेंडू 1 ची गरज. आता या क्षणासाठी जर आपण टाळ्या वाजवल्या नाहीत तर मग आपण कंजूस आहात. दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवल्याच पाहिजेत. 2 चेंडू 1 ची गरज. क्षेत्ररक्षक अगदी जवळ फलंदाजाच्या. 2 बॉल 1 रन. गौरव बॉलिंग ट्रॅकवर. महत्वाचा बॉल खेळला, हा बॉल मिडॉनला, क्षेत्ररक्षण चुकलं, मिस्टेक झाली आणि त्याचमुळे प्रतिस्पर्धी संघ स्काय वॉरियर्सने ओव्हरटेक केलाय स्विफ्ट स्पार्टनला. अभिनंदन स्काय वॉरियर्स, हार्ड लक स्विफ्ट स्पार्टन्स. चला प्रशांत ठरतायत मॅन ऑफ द मॅच. प्रशांत या आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. चला टॉस करूया आपण, स्काय वॉरियर्स आणि पॉवर हिटर्स. चला स्काय वॉरियर्स पॉवर हिटर्स करूया टॉस आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच प्रशांतला. समोरच्या कक्षामध्ये करूया बदल. पुढील सामन्यासाठी पहिला डाव तुम्ही ऐकाल किरण मस्कर यांच्या वाणीतून. धन्यवाद. या टॉस साठी विनर टीम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत. वैयक्तिक बॅटिंग करत असताना 12 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर 1 विकेट प्रशांतच्या नावावरती, 4 रन त्यानं खर्च केले. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत. वेलकम. आणि त्यानंतर मॅच होईल पॉवर हिट बी पक्ष स्काय वॉरियर्स.